न्यूक्लिअर बॉम्ब बनवणारा एक सायंटिस्ट होता. त्यांनी आपल्या भारतात येऊन त्याचा अभ्यास केलेला कुंडली शक्तीचा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते न्यूक्लिअर बॉम्ब बनवला. हे त्यांनी हे पण डिक्लेअर पण केलेले. ओपनहायमर, सॉरी, राईट सर, ओपनहायमर, आय थिंक तेच. आणि तुम्ही जर बघत असाल स्टीव्ह जॉब्स सुद्धा आपल्या भारतातच येऊन गेलेले. आपली मूळ जी ही आहे परंपरा आहे, ती परंपरेला आपल्याला जागा ठेवायचं. बाहेरचे लोक त्याचा फायदा घेतात सर, आपल्या देशातले लोक का घेत नाही? ओके. शक्तिपात दीक्षा म्हणजे त्यांच्याकडची जी काय ऊर्जा आहे, म्हणजे स्वतःचा खुद के दिया से दुसरों का दिया जलाना, म्हणजे स्वतःमधली ऊर्जा दुसऱ्यामध्ये प्रवाहित करून आपले जे काही सप्तचक्र आहेत, जे सुप्तावस्थेमध्ये आहेत, जागृत नाही, त्यांना चालना देणे म्हणजे शक्तिपात दीक्षा. आणि मला स्वतः पण ते म्हणजे फिलिंग झालेलं होतं. त्याच्यामुळं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, अनेक आनंदाची अनुभूती एक वेगळ्याच पद्धतीची आहे. त्यासाठी म्हणजे साधकाची पण थोडी बहुत आध्यात्मिक पात्रता पाहिजे, थोडी तरी म्हणजे. आणि ह्या क्षेत्राकडे येणार हे आध्यात्मिकच असतात. असे ज्ञानयोग शिबिर वगैरे काढणारे असे लोक किंवा एक वेगळं जिज्ञास वरती येणारे पण असतात. पण हे प्रत्येकाला काही ना काही अनुभूती येते सर. ते त्या ठिकाणी त्या व्हायब्रेशनमध्ये येतं, त्या पिठामध्ये किंवा तिथे 2-3 दिवस होतं, पण तिथं बाहेर पडल्यानंतर ते कंटिन्यू ठेवता येत नाही. कंटिन्यू ठेवता येतं म्हणजे आपण जे काही नाम जप असतं किंवा जे धारणा असते, मग त्याच्यामध्ये आपण खरं बोललं पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे, तुमचा आहारही शुद्ध पाहिजे. असे काही नियमावली जे आहेत ते आपण जर अंगीकृत केले तर त्याचा तो दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती होत राहते. आपण पण आपल्यासाठी काळजी घेतलीच पाहिजे. आपण व्याधी पण बऱ्या झालेल्या आहेत, शारीरिक व्याधी न बऱ्या न होणार असे पण अनुभव आले. आपले प्रोफेसर जे आहेत MIT चे प्रोफेसर आहेत, तर त्यांनाही एक ब्रेनचा आजार होता, राईट? ट्रायजेरिया न्यूजेरिया म्हणून हा खूप मोठा आजार आहे. तो फक्त मेडिटेशननी गेला. म्हणजे ते स्वतः प्रोफेसर आहेत, आय थिंक ते PhDच्या स्टुडंटला शिकवतात. तर ते करून त्यांनी खूप धडपड केली खूप ठिकाणी, पण त्यांनाही तेवढा अनुभव इतर ठिकाणी नाही आला जेवढा तिथं. आता लगभग नाहीच्या हिशोबात आहे तो आजार. आणि मेन गोष्ट आहे ना सर, आपले जे शब्द जसं एन्झायटी असते किंवा बाकीचे काही मानसिक शारीरिक आजार असतात, ते सर्व आजार याच्याने आपोआप म्हणजे ऑटो फिलवर टाकले की कसं होतं त्या पद्धतीने दूर होतात.